शेतकरी नेते अजित नवले यांनी कोकाटे यांच्या या वक्तव्याचा निषेध केलाय। कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते। पीक कापून पडलेला असेल तर मदत द्यावी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्याला काही मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी बाळगून असताना कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे, ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत। कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधानं ही सातत्याने येत आहेत। या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो। वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। त्यांनी म्हटलेले की जे पिकं कापून पडलेले त्या पिकांचे ढेकळांचे आम्ही पंचनामे करायचे का आता, असं म्हटलंय कृषी मंत्री कोकाटे। मला वाटतं आता अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे, अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे, तो सडतोय, त्याचे पंचनामे करावे लागतील। आता ते काय बोलले, कोणत्या अँगलवरून बोलले याची मला कल्पना नाही, पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेलं असेल तर त्यालाही आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जी आहे मुआवजा असेल तो द्यावा लागेल। या ठिकाणी